नमस्कार मित्रांनो, माय विनर्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. येथे आपणास मराठी मातृभाषेतून स्पर्धा परीक्षा विषयक मार्गदर्शन अगदी मोफत केले जाणार आहे. तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे महत्त्व समजून घ्या. प्रत्येक क्षण हा नवीन सुरुवातीची संधी आहे. अशा सुंदर अशा सुविचाराने आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. शरीरातील ऊती कशामुळे तयार होतात म्हणजेच निर्माण होतात? ऑप्शन 1 प्रथिनद्वारे, ऑप्शन 2 कर्बोदकेद्वारे, ऑप्शन 3 कॅल्शियमद्वारे की ऑप्शन 4 वरीलपैकी नाही. आजचा व्हिडिओ हा करंट अफेअर स्पेशल आहे मित्रांनो, तर लक्षपूर्वक बघा. आणि उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 प्रथिनाद्वारे. प्रश्न क्रमांक 2. जागतिक निसर्ग संवर्धन दिन केव्हा साजरा केला जातो? ऑप्शन 1 28 जुलै, ऑप्शन 2 11 जून, ऑप्शन 3 15 मे, ऑप्शन 4 14 जानेवारी. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 28 जुलै रोजी. प्रश्न क्रमांक 3. WTC म्हणजेच वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजंड्स क्रिकेट 2024 ची फायनल भारत विरुद्ध कोणासोबत झाली होती? ऑप्शन 1 पाकिस्तान, ऑप्शन 2 बांगलादेश, ऑप्शन 3 ऑस्ट्रेलिया की ऑप्शन 4 श्रीलंका. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 पाकिस्तान विरुद्ध. प्रश्न क्रमांक 4. WTC वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजंड्स क्रिकेट 2024 चा विजेता संघ खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन 1 भारत, ऑप्शन 2 पाकिस्तान, ऑप्शन 3 श्रीलंका की ऑप्शन 4 ऑस्ट्रेलिया. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 भारत. प्रश्न क्रमांक 5. WTC वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजंड्स क्रिकेट 2024 चा उपविजेता संघ कोणता आहे? ऑप्शन 1 भारत, ऑप्शन 2 पाकिस्तान, ऑप्शन 3 श्रीलंका की ऑप्शन 4 ऑस्ट्रेलिया. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 2 पाकिस्तान हा संघ. प्रश्न क्रमांक 6. पृथ्वीच्या कृत्रिम उपग्रहाला पृथ्वीभोवती फिरण्यासाठी किती वेळ लागतो? ऑप्शन 1 सुमारे 24 तास, ऑप्शन 2 सुमारे 20 तास, ऑप्शन 3 सुमारे 21 तास की ऑप्शन 4 सुमारे 22 तास. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 सुमारे 24 तास. प्रश्न क्रमांक 7. WTC वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजंड्स क्रिकेट 2024 च्या विजयी संघाचा म्हणजेच भारताचा कर्णधार कोण आहे? ऑप्शन 1 युवराज सिंग, ऑप्शन 2 इरफान पठाण, ऑप्शन 3 अंबाती रायडू की ऑप्शन 4 महेंद्रसिंग धोनी. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 युवराज सिंग. आणि हो मित्रांनो, इथपर्यंत व्हिडिओ बघितला, पण चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 8. भारतातील राजधानी नसलेले राज्य कोणते आहे? ऑप्शन 1 तेलंगणा, ऑप्शन 2 आंध्र प्रदेश, ऑप्शन 3 छत्तीसगड की ऑप्शन 4 अरुणाचल प्रदेश.
आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 2 आंध्र प्रदेश. प्रश्न क्रमांक 9. राज्य महिला आयोगाची अध्यक्ष कोण आहे? ऑप्शन 1 रुपाली चाकणकर, ऑप्शन 2 रुपाली ठोंबरे, ऑप्शन 3 वंदना चव्हाण की ऑप्शन 4 भारती दोईसरे. आणि बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 रुपाली चाकणकर. प्रश्न क्रमांक 10. शरीरातील सर्वात लहान ग्रंथी कोणती आहे? ऑप्शन 1 पिट्युटरी ग्रंथी, ऑप्शन 2 लेखलोद ग्रंथी, ऑप्शन 3 नानोत्तरी ग्रंथी की ऑप्शन 4 वरीलपैकी नाही. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 पिट्युटरी ग्रंथी. प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्र राज्याने मध्य प्रदेश राज्याच्या धर्तीवर खास महिलांसाठी कोणती योजना चालू केली आहे? ऑप्शन 1 लाडकी बहीण योजना, ऑप्शन 2 लाडकी सून योजना, ऑप्शन 3 लाडका भाऊ योजना की ऑप्शन 4 वरीलपैकी नाही. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 लाडकी बहीण योजना. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्र राज्यातील महिला कोणत्या सरकारी ॲपवरून लाडकी बहीण योजनेचे अर्ज स्वतः भरू शकतात? ऑप्शन 1 नारी शक्ती दूत ॲपद्वारे, ऑप्शन 2 महिला शक्ती ॲपद्वारे, ऑप्शन 3 महाराष्ट्र ॲपद्वारे की ऑप्शन 4 वरीलपैकी नाही. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 नारी शक्ती दूत ॲपद्वारे. अशाच प्रकारच्या जनरल नॉलेज विषयक माहितीसाठी आणि स्पर्धा परीक्षा विषयक मार्गदर्शनासाठी आमच्या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. आणि हो, आजच्या व्हिडिओतील कोणता प्रश्न आपणास विशेष वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि नवीन काही शिकला असं वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅपी लर्निंग.